साहेब आमची कंप्लेंट तुम्ही नोंदवा ना. या अधिकाऱ्यांनी पैसे मागितले, 2% मागणी केलेली आहे. या लोकांनी 2% मागणी केली बेकायदेशीरित्या. आमच्या जागेत रस्ता बांधला जातोय आणि तो ठेकेदार कुठे आहे? तो नालायक. त्या आराम कोळामरू एवढं हे झालं. स्वतः या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडून 10 कोटी रुपये खाल्ले, 2% कमिशन घेतलेलं आहे या लोकांनी. मग नाही एकालाही सोडणार नाही मी. याचे जेवढे पोलीस अधिकारी येईल सगळ्यांना निलंबनासाठी उपोषण होणार आहे. याच परिस्थितीत ते चालू राहणार. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय काय शासनाकडे भीक मागितोय का? आम्ही कोणाचं मागत नाही. अरे हे सगळं त्या छगन भुजबळच्या याच्यावरून होत आहे. तो नालायक छगन याला टेन्शन मला मारहाण केली यांनी मला मारहाण केली. नाही शिव्या नाही देत त्याला काय द्यायचं मग? त्यांचे वरिष्ठ अधिकारी अनिकेत भारती हे सुद्धा मालेगाव सेकंड PSI हे सुद्धा फोन नाही घेते. हॅलो व्हॉइस मेलवर टाकलाय. साहेब येवला तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुम्ही जर याची दखल नसन घेणार तर गृहमंत्र्याकडे याची कंप्लेंट होईल. येवल्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तातडीने तुम्ही फोन उचलून मला रिप्लाय द्या. व्हॉइस मेलवर टाकी द्यायची. मनमाडला लावायचे म्हणजे हे लोक आम्हाला आणणार. कोणताही गुन्हा नसताना आमच्या जागेत हे बेकायदेशीर कब्जा घेणार. रे म्हणजे हे अधिकारी यांना सगळी मुभा आहे. अधिकारी सगळी मुभा आहे. मग म्हणजे मला उचली तर अरे आमची जमीन गेली त्याचं काय? शासनाला फुकट काटायला आली ना. हॅलो सर. हॅलो मनमाड उपविभाग अधिकारी सर. येवल्यातून बोलतोय साहेब. येवल्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तुमच्या पोलीस प्रोटेक्शनचा दबावापोटी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आमच्या उदमदाटी आणि मला हाणमार झालेली आहेत. सगळे हे लाईव्ह सोशल मीडियावरती चालू आहेत साहेब. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार आहेत? साहेब येवल्यात तातडीनं तुम्ही याची दखल घ्या साहेब. SP साहेब फोन नाही उचली ते. अनिकेत भारती साहेब मालेगाव सेकंड PSI ते फोन नाही घेते. हो मान नंबर हे थांब ना. मध्ये घेऊन मला आणि त्या म्हणजे आम्ही यांना एवढे दिवस फोन उचकीत होता. त्याला मारायचं नव्हतं मग मी सोबत होते. मला काय त्यांनी दरवाजातून खाली हे सगळं सांगून शिकून चालू आहे. आमच्या जागेत मंत्र्यांपर्यंत पोहोचले सगळं त्यांचे नाटक. हे सगळं सांगून शिकून होत आहे. आमच्या महिलांसोबत सुद्धा छेडछाड केलेली आहे. हे जे ठेकेदाराचे जे लोक आहेत त्यांनी आमच्या महिलांना शिवीगाळ केलेली आहे. ते कुठे पारे मोजीचे बिजीत आहेत काय काही. त्यांना सगळ्याच्या नोकऱ्या घातल्याशिवाय ना मी इडून उठणार नाही. या सगळ्याच्या नोकऱ्या घातल्याशिवाय मी सुद्धा हलणार नाही. दाखवा. मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा फोन नाही घेते. गृह खात्याचा फोन गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा फोन नाही घेते. हे मुख्यमंत्र्यांचा नंबर आहे. मुख्यमंत्री फोन नाही घेते. आम्ही कंप्लेंट कोणाकडे करायची? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फोन नाही घेऊ शकत आहे. त्या दिवशी आम्हाला शब्द दिला तुमचा तुम्हाला मिळवून देईन मी. मग आज काय एवढं प्रोटेक्शन पाठवलं आमच्यापर्यंत? दबाव टाकून आमच्या जमिनीमध्ये माझ्या पोराला आणि आमच्या सगळ्या महिलांसोबत चडचड केली. आम्हाला धक्काबुक्की केली त्याला गाडीत घेऊन मारलं त्याला. आणि जे कोणी पोलीस प्रोटेक्शन मधले जे अधिकाऱ्यांनी मला हाणमार केली ते सुद्धा सस्पेंड झाले पाहिजेत.
त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. कोणाच्या सांगण्यावरून यांना पोलीस प्रोटेक्शन दिलं गेलं. मग यांना कोणाच्या सांगण्यावरून पोलीस प्रोटेक्शन दिलं. आमचा गुन्हा नोंदवता येवला पोलीस स्टेशनचे अधिकारी आमचा गुन्हा नोंद घेत नाहीत आणि वरून पोलीस प्रशासनाकडून आम्हाला मारहाण केली जाते. ते पा पाठी म्हणून सुद्धा पाठवलं. हा मग हे सगळे अधिकारी इकडं गोळका घेऊन उभे. हे चुकीचं चालू आहे. एवढ्यात ही दडपशाही चालणार नाही साहेब. आता तुम्ही आम्हाला न्याय देण्याचा शब्द दिलेला होता. तेव्हा माझ्या बोटाचं सुद्धा इकडं कातड निघलेलं तेव्हा दिसलं. मला मध्ये मारहाण झालेली आहे. मग मशीन चालून उठताना सुद्धा या अधिकाऱ्यांनी मारहाण केलेली आहे. याच्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी जबाबदार आहे. नाही काहीच नाही. कोणी मारहाण केली काय करायचं ते कर साहेब. आता आम्हाला एक तर फाशी देऊन टाका. माझा 7/12 चालू आहे साहेब. ऑनलाईन आजही डिजिटल 1930 पासून. पंचायतीचे नाव आहे आज पण तुम्ही एक काम करा. कोण अधिकारी पीडब्ल्यूडीचा त्याला म्हणा स्वतःची मोजणी कर. तेव्हा ते अधिकारी तिकडे लांब जाऊन उभे. तुम्ही खाली बसा. खाली बस सगळे सगळे खाली बसा. बाकीच्या सगळ्यांनी खाली बसा. वापर करताय तुम्हाला सांगेल चालू करा. त्यांचा गुन्हा दाखल केला जातो. तुम्ही बाजूला घ्या त्याला सांगून चालू करा. कोणी विचारा साहेब तुम्ही पण माझं आम्ही पण चुकीचं काम. आम्ही फक्त टिया मांडून बसलेलो होतो साहेब. आम्ही टिया मांडून बसलेलो होतो. या अधिकाऱ्यांनी आम्हाला बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटीस काय संबंध. माझ्या वडिलांना सुद्धा तुम्ही घ्या ना. साहेब जमीन आमची गेली. आम्ही का न्यायालयात जायचं. नाही साहेब याचं तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचा काय पुरावा आहे. काही असेल तो नका शहाणा त्यांचा. यांच्याकडे काहीच नाही. फक्त दमदाटे चालवले. काहीच नाही यांच्याकडे. यांनी यांच्या जागेचं मालकी हक्काचं नाहीये काहीच नाही. बांधकाम विभागाकडे काहीच नाही. मग या अधिकाऱ्यांनी सुद्धा शिव्या दिल्या. आमच्या महिलांसोबत शिवीगाळ झालेली थोडं साईड समोर सांगेल का? नाही सर. नाही ते जाऊ दे. आपली मध्ये घेऊन मारलं ते ना गाडी. तुम्ही कायदेशीर तुमची जागा मोजून घ्या. किती निघती. माझ्याकडे माझी 20 गुंठे तुम्हाला निघली ती घेऊन टाका. उकडदान दिली बांधकाम विभागाला आज. अरे काय धंदे लावले. एवढे खालच्या पातळीचे वागलं नाही पाहिजे अधिकाऱ्यांनी. साहेब मला मारहाण झाली साहेब. मारहाण केली यांनी. नाही यांच्यावर निलंबनाचीच कारवाई झाली पाहिजे.
यांना ड्युटीतून बडतर्फ केलं पाहिजे अधिकाऱ्यांना. हे ज्यांनी मला मारहाण केली ना ते सगळे अधिकारी बडतर्फ केली पाहिजे. गाडी घालून मारलं ते ना. माझ्या वडिलांना मला यांनी मारहाण केली, शिव्यागाळ केली. हा ते सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. माझा घरचा आहे का वाईट नाही त्यांच्याकडं. जे पॉईंट मांडले त्यांनी मांडलेले आहे 10 पॉईंट आमचे. नाही मला एक सांगा सगळं हो आतापर्यंत ज्याची मोजणी झाली थांबा एक मिनिट ज्याच्या क्षेत्राची मोजणी झाली तिथं अधिकारी किती आहेत फक्त 1-2 जण. बाकीचे आपलं काय म्हणताय रांगोळी आणा हा सफेद का असं चुना आणा चुना आणा. आणि तुम्ही ते मांडा. हे बरोबर आहे की नाही? हा. हे मान्य आहे ना तुम्हाला? हे तर मान्य आहे ना? अधिकारी किती आहेत फक्त 1-2 जण. यांनी मोजणी करून घ्यावी मालची त्यांची जमीन काढून तुम्ही घ्यावी. स्वतःची मोजणी केली का याचा पुरावा द्या. नाही काहीच नाही. माझं सगळं तुमचा स्वतःचा पुरावा द्या. तुम्ही तुम्ही हे बघा तुमचा शिपाई तर कलेक्टर तुम्ही अधिकारी सगळे शिपाई सुद्धा प्रोसेस आहे सर्वसामान्य लोक त्यांचं काय म्हणणं आहे मोबाईल भेटला पाहिजे आम्हाला. त्यांचं याच्या व्यतिरिक्त काही म्हणणं आहे आपल्याकडे भीक थोडी मागतोय. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काही म्हणणं नाही ना. आमच्या बाबराची जागा आहे. आपल्याकडे काही चुकीचं मागणी नाही. काय म्हणणार आमच्या बाबराची जागा आहे. डिवायडर सेंटर आहे इथून 9 मीटर. ही जी पट्टी आहे ना त्यांना घराची द्यायचंच पट्टी नाही ना. घराची पट्टी एवढं मान्य आहे का नाही? पट्टी आहे ना. पट्टी इथून अशी असेल ना पट्टी सोडून आमचं क्षेत्र आहे. थांबा आता. पट्टी ना साहेब ती मला एक सांगा किती तुम्हाला माहिती 9 मीटर. हे सही शिक्के सह नाही ना आहे ना साहेब? कोणते कच्चं आहे. शासकीय नाही ते काही हो नाही. साहेब आहे. मग भूमी अभिलेख सही पण साहेब हे पट्टीचं हे पट्टीचं हे भूमिलेख अभिवाल्याने लिहून दिलं त्यांना मान्य आहे ना. ही पट्टी इथं आहे तुमची. दाखवा त्यांनी. इकडचे आहे ना या साईडला म्हणजे तुम्ही हे नाही करताय हा येणे तिथून टेपला आणि आमची जमीन येणे झालेली नाही. आमची नाही. शेती आहे. तुमची शेती प्रॉपर. 20 वर्षापासून रस्ता चालू आहे. हा? अहो मला काय आलं आहे तुम्ही एक काम करा इथं जे ड्युटी टाकले माझ्या फॅमिलीचं काही झालं तिथं मोजणी आणि मारहाण केलं. बरं का मारलं त्याला घेऊन मारलं. ज्या वेळेस याचं पुरस्कार मारलं. ऐका साहेब सगळ्यात महत्त्वाचं सरकारने गरीबाच्या ज्यावेळेस घराला लोकांना मारायला पण तुम्ही लेआउट टाकताय थांबा एक मिनिट हे त्याच्यातले आहे ना ते लेआउट टाकताय त्यावेळेस शासन काय सांगतं का इथून एवढं यांचं सोडा बरोबर आहे की नाही? आता ही जमीन आहे आजही जमीन बरोबर आहे? शेती जमीन शेती आमची तुम्ही माझ्या वावरातून गेले म्हणजे तुमचा रस्ता झाला. मी काय म्हणतो, आजही शेती बरोबर आहे की नाही लेआउट झालेलं नाही कमर्शियल नाही निवासी नाही कुठलाही आणि तुमचं एमआयडीसी कुठलाही लेआउट झालेलं नाही फक्त ही शेती आज आणि शेती तुम्ही ग्रहण करत असताना त्यांना मोबाईलला भेटला पाहिजे बस. आमचं जर नुकसान होतं तर टेक्निकली थोडंफार कमी जास्त पडत असतील पण थोडंसं ऑपरेशन करा वरती पाठवलंय असं पाठवेल आहे का? दावा काम दाखवा त्यांना द्या ना. हो थांबा हो थांबा 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 जावा गाव पुढे दाखवा जावा पाहू ना आपण जावा गाव दाखवा यांना मोबाईलला किती भेटणार तो दाखवा असं नाही पैसे कस काय कोथिंबिरीची जुडी घेतली आपण तर पैसे द्यावा लागतं मोजून कोथिंबिरीची जरी जुडी घेतली आपण तर पैसे मोजून द्यावं लागत इथं जमीन चालली आयुष्याची पुंजी मग असं कसं काय होतं आम्ही ती जमीन गेलो नवीन जागा नवीन नवीन नाही साहेब तुमच्या जमिनीवर राहिलो काय म्हणजे काय बोलते ज्या वेळेस झालं नाही तुमची जमीन त्यावेळेस सगळे अज्ञान होते गरीबाला या अज्ञानपणाचा कार्यक्रम झाला सगळ्यांनी खाली साहेब ऐका ना त्यांचं म्हणणं काय आहे? पण ठीक आहे, आपण ऐका ना, दोन काय शासनाला शासनाला मार्गदर्शनासाठी पॉझिटिव्ह प्रस्ताव वाचा. त्यांचा मोजणी विभागात त्याचा निकाल आहे का तुमची जमीन इथपर्यंत आहे तर तुम्ही त्यांना जर प्रूव्ह करून दिला असताना बाबा तुमची जमीन इथं नाही तुमचं भांडायचं यांच्याशी काही काम नाही तुमचं भांडण कुठे माहिती का तुमचं भांडण डिपार्टमेंटशी तुमच्या डिपार्टमेंटशी या लोकांशी कशाला भांडतात त्यांना मला सांगा यांना इथं खुना कोणी दाखवल्या पण यांना खुना कोणी दाखवल्या यांना चुना टाकून दिला साहेब ते होते मी होतो. चुना टाकून दिला यांना
डिपार्टमेंटने टाकून दिला मूर्ती विभागाला चुना टाकून दिलेला आहे. बरं, तो चुना नाही, बरं, तो चुना चुकीचा आहे का? बरं, तो चुना चुकीचा आहे का? पॉईंट होते त्यांचे चुना टाकायला येत होते साहेब, चुना आहे इथं टाकलेला आहे फक्त साहेबांनी. PSI साहेब नव्हते, बाकीचे सगळे होते. एक पॉईंट त्याच्या शोल्डर मध्ये आलेला आहे माझ्यावर. मग त्या शोल्डर मध्ये खोदतच नाही ना. तहसीलदार साहेब बी होते. तहसीलदारांना बोलवा बघा. आता ऐका हो आमच्या इथं खोदलं तर आम्ही चुकीचे आहे ना. आमच्या साहेब इथं खोदलं तर मग आमच्या भाऊ आता सोपं उदाहरण देतो हा. अहो, तुमची हद्द कोणती? ह्या इथं तुम्ही माहिती जमिनीमध्ये द्या मला. 5 गुंठे ग्रहण झाली बरं का पारगावची रुपया गेले नाही आपण रुपया तरी 5 गुंठे ग्रहण झाली मग कस काय आली अहो सगळं मनमानी चालू आहे मग बरं, यांचे उत्तर आहे. मनमानी हे काय सगळं. बघा त्यांचं उत्तर आम्ही आमच्या नावावर करतोय त्याचं पण झालं का? का तयार? आम्ही करतोय का? प्रोसेस नाही करतोय ना. रोड त्यांच्या शेतात करताय ना उतारांच्या नावावर. एकदा रोड झाले तुम्ही काय म्हणणार? तुम्ही झोपले होते का? काय करतो माहिती तुम्ही का? उद्या काय वर म्हणणार? building बांधा. हो. खाली आम्हाला हे काय म्हणतो साहेब? हा, चालू आहे. उद्या तुम्ही काय म्हणशाल त्यावेळेस झोपले होते का तुम्ही? रोड चालू झाल्यावर तुम्ही काय म्हणशाल? आम्ही काहीच म्हणणार नाही. साहेब हे बघा तुम्ही यांना घेऊन गेले समजा सामंजस्य विषय कुठला ठरला जे काही कोणी संबंधित अधिकारी जो कोणी यांचा निकाल लावणारे किंवा ज्यांच्यावर यांचा भरोसा आहे तिथपर्यंत त्यांना बसवायला अधिकारी इकडे त्यासाठी आम्ही 15 गुंठे म्हणतोय ना. आम्ही जास्त म्हणतच नाही. आमचं 15 गुंठे क्षेत्र आहे ना. एक गुंठा गेला की एकच घ्या. आमचं 15 गुंठे म्हणतो ना आम्ही. 4 कोटी रुपये 370 काहीतरी होता XYZ. ते पत्र सुद्धा शासनाला पाठवले. मग अजून काय करायचं? काही खिशातून पैसे देऊ का मी? अहो, खिशातून नका देऊ पण तुम्ही ते व्यवस्थित हो, तर थांबा ना तुम्ही मग. तुमचं बाजूच चालू नाही. 77 नंबर. कोणी आम्ही लेखी दाखवू. थांबा आता तुम्हाला ते दाखव हे झालं आता अजून दाखव का हो, हे ते म्हणता 15 गुंठ्याचं यांनी ते अहो, त्यांचाच अहवाल आहे हा सगळा. त्यांनी दिलेला आम्हाला. सगळे त्यांचे अधिकारी होते. 20 गुंठे क्षेत्रापैकी PWD. मग आम्ही ते 15 गुंठे म्हणतोय ना. मला याचं काय बाकी राहिलेलं आहे? आपलं त्यांचं ते संपादन करावं ना त्यांनी. थांबा आता एक मिनिट. संपादनाचं काय प्रोसेस आहे आता नेमकं? कलेक्टर साहेब यांनी केली का प्रस्तावना? थांबा आता एक छोटं उदाहरण देतो फतेपूर नाक्याचं बरं का हो थांबा एक मिनिट सगळं शांत बस हे बा हो साहेब हे वाचा खाली बस बसून घ्या. हे बघा खाली बस, हालायचंच नाही इडून. काही संबंध नाही हालायचा. हे बघा गायकवाड साहेब हे बा फतेपूर नाक्याला एक छोटा खड्डा पडला ए, सगळे थांबा रे थांबा रे. फतेपूर नाक्याला एक छोटा खड्डा पडला तर असा का गुडघ्या एवढा मी त्याचा रील केलं आणि सांगितलं की बा हा खड्डा बुजवा अधिकारी काय सांगतो बा हे बा हा खड्डा आहे नीट बघा नाही करेल ते म्हणते का हे पैसे यांना कलेक्टर द्या ना. तर ठीक आहे कलेक्टरकडे कलेक्टर बघितलं का? आमचं बोलणं आहे. ते काय म्हणतात? आता अधिकारी काय सांगतो बा प्रस्ताव येईल त्यावेळेस मी देईन. हे लोक काय सांगतो वाचा? हे म्हणतात माहितीसाठी दिलंय. हा, माहिती मागवते. नाही नाही मोठे वाचन ते दाखवा लोकांना साहेब मग नगरपालिकेत येतो का कुठे हा. येतो ते तरी सांगा. बरोबर आहे की नाही? सांगतो काय साहेब राष्ट्रीय महामार्ग नाशिक मला नाशिकला एवढा खड्डा बुजवायसाठी नाशिकला यायचं आणि आमची जमीन करायला तुम्ही तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ना हे सार्वजनिक अधिकारी बांधकाम विभागाचे अधिकारी अधिकारी सांगतोय आहेत. मला जी मारहाण झालेली आहे PWDचा अधिकारी बांधकाम विभाग बाकी कोणीच नाही. हे आता हे साधा पुरावा आहे ना. मोरे ते- 20 वर्ष झाली फुकट रस्ता वापरू राहिले. यस याचं वाढ द्या बस ते बोला ना तुम्ही पुढे काय देणार आहे? या म्हणजे अगोदर म्हणले तर कागदपत्र दाखवा ना. आता कागदपत्र म्हणल्यावर ते म्हणतात रोड आहे. हा मोहित आहे ना. हा. नाही नाही त्याच्यावर सुद्धा कारवाई होणार. नाही साहेब नाही या अधिकाऱ्यांमुळे ही माझी परिस्थिती झाली साहेब. आम्ही कसं तुमच्या आमच्या जागेत येईन साहेब. आम्ही आमची चुकी नाही साहेब. मला या जागेत मी साहेब आम्हाला तुमच्याबद्दल वादच नाहीत ना. आम्ही कशाला सांगणार? आम्ही डिस्कस करतो अहो, ठीक आहे ते मशीन एक तिकडून या माणसं आमच्या मध्ये अहो, साहेब आमच्याबद्दल आमचा वाद आहे. चुकीचं नाही करत हे. साहेबांबद्दल आम्हाला असंच नाही. PSI साहेबांबद्दल आमचा वादच नाही. अहो, साहेब तुमच्याबद्दल आमच्या मागे मागे येऊ नको. साहेब, तुमच्याबद्दल आम्ही तुमच्याबद्दल की नाही पुण्याच्या जागेत तुम्हाला साहेब, आम्ही तुम्हाला नाही हो, साहेब. तुम्हाला नाही म्हणू शकत, साहेब.
काय असं नाही बोललं पाहिजे आमच्या जागेत चाललोय नाही साहेब एक उद्याच काहीतरी असं हे नका नाही अहो नाही हो तुम्हाला साहेब नाही म्हणलं. चला बसून घ्या मावशीची तुमची पण साहेब मग आमचे ऐकतो त्यांना मछली काढून घ्यायला चला तिकडं साहेब तुमच्याकडे तिकडे चाललाय तो पाय पुढे बसून मोकळे बसा. आमच्या उद्या एका माणसाला काही झालं तर बांधकाम विभाग याला जबाबदार आहे. सगळा हा जो कायदा नाही बरं का बरं का बांधकाम अधिकारी ना त्याला यांनी प्रस्ताव द्यावा ना आम्हाला प्रस्ताव पाठवला तर आम्ही लगेच काम चालू करू. नाही यांनी कलेक्टरकडे प्रस्ताव देऊन आमचा निवाडा जाहीर झाला. निवाडा जाहीर झाला की यांनी चालू नाही झालं. हे चाटा आणत्या हे फक्त वेळ काढीत्या. त्यांचं काय म्हणणं मी कलेक्टर साहेबांशी बोलतो आणि कलेक्टरशी बोलतो प्रस्ताव जर दिला प्रस्ताव देऊन निवाडा जाहीर झाला का आम्ही काम चालू. आपल्याला काय म्हणजे उद्या आपल्याला पावसात कलेक्टरकडे बैठकीत काय निर्णय होईल. यांनी काय केलं यांनी प्रस्ताव संपादन कसे करायची माहिती द्या आम्हाला कलेक्टर आपल्या गावागावात काही झालेलं नाही. 6 महिन्यापासून आम्हाला सांगतो तुमच्याकडे आहे काय आमचं संपादन करा प्रस्तावना द्या आणि काम चालू करा. नाही त्यांना ना जोपर्यंत आमचा निवाडा जाहीर होत नाही ना तुम्हाला 1 इंचभर सुद्धा काम नाही करून दिलं जाणार. आम्हाला जी मारवण झाली आता मी जाहीर निश्चित करतो. आणि ही जागा काय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बापाची नाही आमच्या बापाची जागा. आमच्या बापदादांची जागा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाची. शासनाने याची दखल घेतली पाहिजे. याच्या ज्या अधिकाऱ्यांनी आला आणि माझ्या वडिलांना आणि या महिलांना जे शिवीगाळानं हाणमार केली याचा जाहीर निश्चित आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची बडतर्फाची कारवाई झाली पाहिजे. हे कोणाच्या सांगण्यावर नीड आले कोणाच्या कार्यालयात त्यांनी बैठकी घेतली त्यांनी राजकीय पुढाऱ्यांच्या दबावापोटी आमच्या पाबळे कुटुंबाला मारहाण केलेली त्या अधिकाऱ्यांनी. यांच्यावर सगळ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. आमच्या महिलांना सुद्धा मारहाण केलेली त्या लोकांनी. हे बा आम्ही का आतंकवादी थोडी आमच्या न्याय हक्कासाठी बसलोय. मग आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही बसलेलो आहे तरी हे लोक आम्हाला दडपशाही चालवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची दखल घेतली पाहिजे. मग थांबा आम्हाला गरीबाला बळ बांधली नाही आणि आमच्याकडे कोणी आणलं पाहिजे खासदार पाहिजे जागा आहे ना मग आम्ही कोणाला द्यायची ती. आम्ही यांना फुकट 20 वर्षापासून वापरायला दिली ना. आम्हाला 20 वर्षापूर्वीचा कायदा सांगू राहिली. आमच्या बापाची जमीन आहे आम्हाला पाहिजे. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला. माझी एवढीच विनंती आहे का माझ्या मुलाला मला न्याय मिळून माझ्या अक्षा या सगळ्या कुटुंबाला न्याय मिळून दिला पाहिजे. आमचं गरीब कुटुंब आहे. आम्ही असे मोठे आमदार खासदार नाही ना. आज आम्हाला रोज मोलमजुरी करून खायचंय. या घटनेसाठी प्रत्यक्ष सार्वजनिक माझ्या मुलाला गाडीत घालून मारलं यांनी. आमची काही चूक नसताना मारलं. ते प्रशासन जे आहे ना ते ड्रायव्हर कोण होते 3 जण त्यांना निलंबित केलं पाहिजे. माझ्या मुलाला आणि माझ्या नवऱ्याला गाडीत घालून मारलं त्यांनी. प्रशासन मुख्यमंत्री साहेबांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. मुख्यमंत्री साहेबांना हीच का लाडक्या बहिणींना हीच सवलत चालू आहे का म्हणा तुमची.
हा? लाडक्या बहिणीवर बचत गटावर हा अन्याय चालू आहे दिसा ना का या प्रशासनाला हा? आम्हाला आमच्या महिलांना काय हा न्याय मिळू राहिला का शासनाकडून हा? मुख्यमंत्री साहेब तुम्ही कुठे असतील तिथं आमचा हा व्हिडिओ बघा हा? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या हक्काचं आहे ते आम्ही कोणापर्यंत जायचं कोणापर्यंत दाद मागायची आमचं कुटुंब अख्खं रस्त्यावर आलं आज ही जमीन गेली तर आम्ही भूमिहीन येतोय आज खायची सुद्धा पंचित आहे आमचीवाली हा आणि आमच्यावर दबाव आणून प्रशासन बोलून वरून आमच्या गुन्हे दाखल केले आम्हाला मारहाण केली हा माझ्या नवऱ्याला आणि माझ्या पोराला गाडीत घातलं एवढ्या नवीन मारलं तिथं नेऊन ते निलंबित झालेच पाहिजे ते कोण होते ते त्यांचे नाव तपासा म्हणा आणि त्यांना निलंबित करा माझ्या पोराला काय गुन्हा केला तर एवढं मारलं एवढं हातभर ऑपरेशन व्हायला हे इकडं वडितो तो तिकडं वडितो हा माझा एकुलता एक मुलगा होता त्यांनी एवढं मारहाण करायचं आम्ही काय गुन्हे करेल होते यांचेवाले आम्ही आमच्या हक्काचंच मागत होतो ना जागा नाही द्यायची आता. हा नाही द्यायची काही संबंध नाही पाठवलेलं नसतं तर तुम्ही आम्हाला बोला पाठवलेलं पाहिजे तर ठीक आहे माझ्या लेवलून केलं त्याच्या वरच्या लेवलून पण गेलं स्टेप फक्त आपण वरिष्ठांना नाही तुम्हाला प्रायमत सांग हे शहर हे तालुका कोणाचं आहे प्रायमत सांग 2004 पासून आमदार मंत्री ऐकून घ्या सरळ त्यांचा तालुका त्यांचं शहर ऐकून घ्या हे तर मान्य आहे का आपल्या तालुक्यात 2-4 लोकांच्या काय अडचणी तुम्ही खड्डे उजवू नका ट्रॅका खाली महिला गेल्या त्यांचे फार मेंदू खाले तर सोडून द्या सगळा विषय पण आताच विषय काय आहे का एक भूसंपादन आहे 15 गुंठ्याचं फक्त 15 गुंठे हॅलो ते म्हणतात तुम्ही सांगा शासनाला देवेंद्र पवार बरोबर आहे आता निर्णय होणं बाकी मान्य पण विषय कसा आहे तो माहिती मलाही विश्वास आला पाहिजे तुमचा खालीच्या वरी पाठवायची गरज होती आमच्या स्टेट झाला तुमच्यावर काय विश्वास बसत नाही हा प्रश्न मला असं आहे की आम्हाला डायरेक्ट संपादन द्यावा पैसे संपादन कधी होतं माहिती का अकाउंटला पैसे मग संपादन होतं तुम्ही तुम्हाला माहिती आहे अधिकार का नाही अहो समृद्धीचा विषय अकाउंटला पैसे टाकले लगेच रस्ता करून घेतला ना तो वेगळा मग तुम्ही रस्ते चालता मी रस्ते चालतो ना असं कसं काय काही लोक काय त्रास देत होते ना त्यांनी अकाउंट टाकून दिले पैसे आणि रस्ता करून घेतला साहेब त्यांना फोन बोललं रेकॉर्ड करून घ्या आणि वरून ते व्हायरल करतात आणि समोर बोललं तरी व्हिडिओ काढून घेतात आता करायचं काय तुम्हाला आणि काढा किती व्हिडिओ काढायचे आम्ही काय काम प्रामाणिक करायचं व्हिडिओ आम्ही घाबरतच नाही 10 वेळा सांगेल महाराष्ट्रात सांगा मुख्यमंत्र्यांना आम्ही निलंबित आम्ही त्यांना ते JCB खाली तुम्ही कसं देणार पैसे द्यायचे झाले पाहिजे ना साहेब तुमचा विषयच नाही भूसंपादनाचा विषय सगळ्यात महत्त्वाचा पण तुम्हाला काय होतं तुम्हाला दोन्ही कुठं फाटकं वस्तू इकडून नाही वस्तू तिकडून नाही वस्तू प्रजा सांभाळायची बरं का दोन्ही गुण फाटकं वस्तू साहेबांना प्रजा सांभाळायची का राजा सांभाळायचा असं होतं बरोबर आहे हे तर मला सांगा हे माणसं का बसले हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती सगळ्यांना माहिती
का आमचा हक्क आहे आम्हाला द्या, आमची चटणी मिरची आम्हाला द्या, बस राहिलं काय दुसरं. त्याला ते मान्य आहे का? कलेक्टर तर आपलं माझं किंवा साहेबांचं किंवा तुमचं कोणाचं कलेक्टर तो नियमानुसार काय असेल ते करेल की ते मान्य आहे का? ते मान्य राहणार नाही. मग आता चला सीएम कडे, सीएमला मीटिंग लावा. हे मान्य करतील पण आज नाही करणार. आज थोडी मिटिंग लावणार ते लगेच. नाही तुम्ही म्हटलं तरी त्यांचं म्हणणं कुठं तरी एका विषय आल्याच्या नंतर ते थांबवतील, रस्त्याचं काम थांबवतील. आज नाही होणार. आणि होणार नाही त्यांचं म्हणणं काय काय होते, बरोबर आमचा प्रस्ताव पाठवा, आम्ही रस्ता करू. हां आम्ही आमचं शासकीय दरबारी काय करायचं ते करून घेतो. आता प्रस्ताव गेलाय, सगळं झालं. आता मग यांना नाही का, यांना काढून देऊ, निघून जा बाबा तुमच्याशी नाही बोलू, पुन्हा हा. बोलायचं आहे नाही, त्या विषय सोडून. नाही तो थोडा व्हायबल झालाय आज. हा काय यायचं नाही जायचं नाही काय, आपण काय लहान पोरं आहेत काय इकडे या तिकडे जा चॉकलेट घ्या मग. म्हणणं कळलं तुम्हाला काही त्याला सांगता येईल. फायनल डिसिजन कुठेतरी ऐकलं. कलेक्टर साहेबांची मीटिंग लावून थांबा काही नका, हसू नका बरं का, हसू नका. हा असंच कामं नसतो. नाही ना वय होऊन जाते, मरून जाते माणसं. चर्चेतूनच मार्ग काढावा. अहो परत तारीख पे तारीख काही महत्व नाही. कोर्ट एवढं दिलंय तुम्हाला मोकळा सांगतो मी. आता कोणत्या पक्षाचं आहे माहिती पक्ष नाही या काय कुठच्या एकनाथराव शिंदे मोकळा सांगतो. जर तो निर्णय पटकन दिला असता या फुटापट झाली तर न्यायालयाचं काम इतकं दिलं आणि न्यायालय इतका ढिल्ला आहे 40 वर्ष. बरं एका प्लॉटची केस सांगतो तुम्हाला बरं का, 34 केअरचा प्लॉट बरं काय का ना साहेब, 40 वर्ष लागले. काय नवीन रस्ता शेती करायची पुन्हा इकडे आहे ना त्यांच्या आपण चर्चा करण्यापेक्षा त्यांच्याशी one-to-one चर्चा करून ते पुन्हा त्यांनी मारलेले आहे हे पण सांगतो, लाईव्ह सांगतो. आता अजून काय सांगतो, देऊन टाका द्या. नाही पोलिसांवर आरोप करतोय विनाकामाचे. मी तुला सांगतो सांगत दुसरं कोणी पोलीस असते ना साहेबांनी माहिती आहे प्रत्येक वेळेस मला फोन साहेब एवढं करा. मी आज यांच्या मागे लागून प्रस्ताव तिथपर्यंत नेलाय. साहेबांचं आणि त्यांचं ऐकलं ग्रामीणला एवढं प्रॉब्लेम अरे पण तुम्ही अशा अधिकाऱ्यांचं निलंबन करा आणि हे करा असं मला सुट्टी भेटत नाही, मी जाऊन बोलले असतील थोडंसं. शहर APS आहे त्यांनी असंच ना कारवाई केली नव्हती, त्यांना बाहेर काढून दिलं. आता काय काय सांग, कारवाई करणार नाही तर घरी जा, आपलं बाहेर जा. हा तो तालुका आमच्या गावात कोणीच हस्तक्षेप करत नाही, कोणता राजकीय पक्ष नाही, कोणी नाही. आम्ही कायदेशीर मार्गाने मग सांगा बरं 3-4 महिन्यात माणूस गेला. कोणतं चर्चेचा विषय ते नाही ऐकत नाही. मोरे बघा बोलले तर सगळे विचार बोललो मग कलेक्टरच्या मीटिंगला पण नाही म्हणाला शब्द प्रत्येक वेळेस फिरवणार त्यांनी मग मुख्यमंत्री साहेबांना फोन लावले तिथे, तू काही रिप्लाय नाही आला. आम्ही लावले फोन, त्यांनी माझ्या समोर लावला. तो मुख्यमंत्र्यांचाच माणूस आहे भाजपचा. त्यांनाच फोन लावलेले त्यांनी. जनता कोणाची तिथं जावं घेऊन डिसिजन करून घेऊ, कुठं जायचं तिथे निर्णय घ्यावा. कुठेतरी सांगावं यांना कुठे थांबणार, फुल स्टॉप कुठे घेणार, फुल स्टॉप कुठे घ्यायचं हे तर सांगावं यांना, म्हणजे हे थांबतील तिथे. घेतील आज नाही.
हा म्हणतो आज प्रस्ताव पाठवला की मी करतो आता फक्त पैसेच भेटले वरती पाठवा म्हणे लगेच काम कष्टाची ते कामाची एवढा होऊ द्या परत काम चालू. म्हणजे आम्ही कागद तयार करू येण्यासारखे तो काही सहकार्य करत नाही. आम्ही काय लगेच एका दिवसात आजच्याच रस्ता होणार कॉन्क्रीट होणार आहे का आज त्यांनी कुठं थांबणार आहे एवढं कुठं तरी आम्ही कागद तयार करतो त्यांनी पण सहकार्य करावं. आज तरी आता भरपूर झालं स्टॅमिना संपला सकाळपासून उभा आहे स्टेशन जावं लागेल